राम राम मंडळी. अशी पहिल्यांदा इथं चालू होते, मग आता इथं झाले वाटतं, मग आता तिकडे गेले तेव्हा. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 8:30 वाजले तर आंघोळ पण नाही केली. उठलेलं मी 4 वाजता, पण आता आंघोळ नाही केली कारण की थंडी आहे जास्त. त्यामुळं कोण करणार आहे असल्या याच्यात, मग 10-10:30ला करणार आहे. आणि आज आजी म्हणाल ती काहीतरी सण आहे. काय कसला सण आहे का आजी? सप्तमी आहे वाटतंय. त्यासाठी पोळ्या करायच्या. हे काय असं ठेवले बाजूला? गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. आणि हा ब्लॉग तर उद्या येणार आहे. सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स. आणि उद्याचा पण आपण बघू काहीतरी, आजी म्हणजे काहीतरी कार्यक्रम असते गावात. बघू काय काय असतंय. झेंड्याचा काहीतरी शाळेत असेल. इथं खालती शाळा आहे जिल्हा परिषद. आपण जाऊ तिथं बघू भेटलं तर येसोबत. त्याने चूल बांधली आहे कारण की लाईट गेलती. मग आता जस्ट आली हो का, मी व्हिडिओ चालू केला की आली. मी इतक्या वेळ लाईट गेलती त्यामुळे मग बाहेर करायला ती मोठी आहे. मोठे पण पुरणच घालायली आहे. गोळाचा बनवायला पण आंघोळ पण झालेले हो का. 12 वाजले तर मग आता आम्ही जाणार आहे शेतात, मी आणि येसोबाया. कारण की बाप्पाला डबा द्यायचा होता, म्हणजे पैशातच जाणार आहे तिकडं. हॉटेलचं जेवण बनवायला चालू आहे अजून. जाय मग जेवण ते झालं बनून, मग डबा ते घेऊन जाणार आहे. गाडी पण रात्री चार्जिंग लावलेली. शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला त्याला माहितीच असेल. मी आणि संदीप शेतात आलो गावकऱ्यात, कारण की तिकडं जाणार होतो म्हणजे पैशात. येसोब्यानं डबा हे कोणासोबत तरी पाठवला, त्यामुळं तिकडं नाही गेला. आता इथं आलं रामफळ न्यायला. काल पण नेल ते, आज पण न्यायचे परत. कच्चे आहे इथं सगळे पण. आणि इथं JCB आली आहे, मग दाखवतो हो का. JCB ट्रॅक्टर आहे कारण की तिथं हे शेणाचा ढिग होता, मग ते दुसरीकडे टाकायचं आहे त्यामुळं आलेली आहे. मग आज पण येतो म्हणलेले दुपारून शेतात. बघू येते का. तर तेव्हा ते आहे शेणाचा ढीग. तर आता आम्ही परत चाललो घरी. चल लवकर चल. तर शेतातून आल्या जेवायला दिलं, तर मग जेवण करून मी आणि सुबह आता झोपला. लय असं आळस आल्यासारखं झालंय. आणि वरतून लाईट पण नाही, काय करू कळना. TV पण चला त्याच्या नादात. आता थोड्या वेळानं जाणार आहे शेतात परत. आबासोबत ते बटाटेचं हे करायचं, लावायचे बटाटे. हे बटाटे काय ते गहू बटाटे काय आहे ते ध्यानातच नाही काय मला. तर आता असलं बोर होईल, कारण ते बारके पण नाही तर दोघं विरू पिल्या, त्यामुळे लईच बोर होईल. मग आता आता शेतात चालला. तर 1-1.5 तासभर बसतो शेतात आणि मग नंतर येतो. आता नाही बघू. आता पतंग हा एक पतंग न्यू विरू पिल्याचा आहे, म्हणजे त्यांनी आणलेला आहे. न्यू नंतर आणू परत. काय माहिती ना, नाहीच ते. बघू एकदा. आता फोन लावतो, बघू नाही म्हणले तर मग काही नाही, मग तसंच बसावं लागेल. आले तर चांगलं. हो काय होते. आता तात्याला केलं तर फोन. तात्या बोला पाठवून द्यायला त्यांना, मग ST न येतील, नाहीतर मग तात्या येईन त्यांना सोडायला. तेव्हा तिथे एक पाल आहे आणि आजी इथं झोपली आहे. त्यामुळे पाडू का? पाडू का? 1 2 करायला काय होईल जर खरंच पाडलं तर? मरत नाही. बघायचे का? चिटकून बसती. बघायचे का? चिटकून बसती रे. 1 2 मीच घाबरायले. कुठे गेली? कुठं लावलं? गायब झाली. कुठं? कंगवा पण गायब नाही. कंगवा येत आहे, गेली पाल कुठं तरी. पडायला पाहिजे होती रे. नळाला पाणी आलं इथल्या एक, आणि तिथे बाहेरच्या एक नळाला पाणी आले. तर मग आता हे भरायचं आहे. हे बघ आता पडलं असतं. मग आता घागरीत पाणी भरायचं आणि मग बाथरूममध्ये एक हीटर आहे ते भरायचं आहे. लाईट चालली आहे कारण की योगा दाखवतो. थांबा हा. अगं हे मोठं वायर दिसतंय का? सगळ्यात मोठं वायर आहे हे वालं. त्याला काय झालंय, म्हणजे ते वायर खालती आले. मग ते नवीन आता बसवायले तर वायर, मग त्याला वरती न्यायचं आहे. त्यामुळे ते सगळीकडच्या लाईटी बंद करून ठेवल्या. आता अख्ख्या गावातली लाईट बंद आहे, फक्त शेतातले चालू आहेत तेवढ्या.
मग आता डायरेक्ट रात्री येते 7 किंवा 8 वाजता लाईट. आता याला लय वेळ लागते यार भरायला. किती वेळ झालं बसलो इथं अजून भरणच झाले. ते आता मोटर लावायला तर जमा नाही की, त्यामुळे ते मग असंच भरावं लागेल. आता मोटर असल्यावर फास्ट येते लगेच. आजी वरच्या टाकीत पाणी आहे का? असं काय करावं आता? तर मग संध्याकाळी लाईट आल्यावर असं आता वरच्या टाकीत पाणी जर चढवायचं असते तर मोटर लागते, कारण की प्रेशरनं एवढं इथं वरतीच आहे इथं टाकीत इथं. मग तिथं भरायचं म्हणल्यावर ते सहज थोडी जाणार आहे. आणि स्पीड बघायची किती आहे, त्याला मोटर लागते. त्यामुळे जरा आता वरती पण पाणी चढवता येत नाही. माझी मुलं वाट बघायली तिथं. तर चला मग आता आम्ही चाललो परत म्हणजे आता चाललं. मग आबा घरीच ठेवून पिशवी गेलेत आणि पुढं गेले तर मी म्हणलं पिशवीच घेऊन यायचं की. नाही. मग आता विरू पिल्ल्या पण बसलेत एसटीनं म्हणजे सवारीनं बसले तर काळी पिवळीनं. हिचं काच शेतात ही सुब्याचा झोपायचा टाईम आहे. या टायमाला झोपते ते. तर अजून चालू आहे JCB. मग गेलतो तेव्हापासून 2-2.5 तास झालं तरी चालू आहे अजून. आणि एवढा इथला डिक काढलाय. घेतो चल. मग आता फिरून जावं लागेल इथून तर जमणार नाही. तिथली माती का काढायली इतकी? इथलं शेणाचं ते होतं ते काढलंय, तर तिकडून का बरं. विरू आणि पिल्ल्या आले तर मग मीच आणायला गेलो. हे चला मग आता यांना पण शेतात घेऊन जाणार आहे. बघा सगळ्या छाप्याला आम्हाला आहे का द्या. चांगला छा भेटलाय, बरं झालं. बाबा पळायला त्यामधला पतंग आण. पतंग घेऊन जाऊ. आणि पिल्ल्यानं काय आणलं दाखव पिल्ल्या. तर बघा पहिल्या जमान्यातले रेडिओ नसतात का, त्याचे कॅसेट आणले होतं. आता काय करायचं त्याला? काय माहिती, त्यांनाच माहिती. आता काय तर एक्सपेरिमेंट करायचं या कॅसेटवर. नाही पतंग. आता काय करायचं? अरे पतंग कुठं आहे? हा मग चल पतंग घे, ते ठेव. सोड तू, ते सोड जा. पतंग घे तुझा पहिल्यांदा. हो ग टाइमपास करत बस. चला नाही तर मी घेणार नाही बघा, तुम्हाला आणणार नाही. पहिल्यांदा इथं चालू होते, मग आता इथं झाले वाटतं. मग आता तिकडे गेले ते बघा. तर हे सुभ्या पण आला आमच्यासोबत. आता जाताना ते कोण आता चलत यावं लागा. मधून असं असतं कॅसेट. मी फर्स्ट टाइम बघितलं आहे असं, पहिल्यांदा कधीच बघितलं नाही. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. माझ्या हातात एक आहे, त्याच्या हातात एक आहे, आणि पिल्ल्याच्या हातात 2 आहेत. हे थांब, पळू नका, पडचाल. याच्या हातात 2 आहेत. काय करायचं आहे? याचं योगीचं जरासं दिसतंय. नट काढावं लागते. हे थ्रेड आहे का काळीवाली, मग ते पहिल्यांदा काढायचंय. हे बघा याच्यासारखं. हे बघा असंच. हा काढ तसं. गुंडाळू दे अगोदर कशाला तरी. एकीकडची काढ. एकीकडून तोड. दोन्हीकडे बी लय मोठे आहेत. एकीकडून तोड. काय माहिती काय करते ते आता. हा हे इकडून धर. आपण बघू हे किती लांब जाते. थांब, या साईड नाही, या साईडनं. इकडून. हां बरोबर तसंच. बघू किती लांब जाते बघा इथून. नीट दमान. संपली का? हा इकडची संपली. मग दुसरं कोणती? ती संपली. अरे तू थांब, तू कशाला काढायलाच? थांब जरा विरू. अरे नको काढू, थांब. गुंडाळ होते रे बाळा, थांब. नको थांब जरा. अय बटाटा थांब म्हणलं तर. हां चला, आपल्याला स्टार्टिंग पॉईंट भेटलाय. हवाला स्टार्टिंग पॉईंट माझ्या हातात आहे ते. आणि तिकडून आता बघू किती लांब जाते. दमानं. तो पार एकदम त्या कोपऱ्याला गेला. मी इथं आहे जस्ट, आणि तो पार त्या साईडला घ्या. इकडे बघा, झूम करून दाखवतो. पार तेवढं लांब आहे आणि एवढं लांब गेले. तर बाहेरून एकदम JCB म्हणजे असं चांगली वाटते. असं वाटतं की मशीन टाईप आहे. मध्ये जाऊन बसल्याला मग असे बसच वाटलं नाही. एवढी गरमी होते ना नुसती. फॅन लावला तरी तो गरम वाफ सोडायला फॅन. एवढी नुसती गरम हीट होईल मध्ये ते मशीन चालू असल्यामुळं. बघा दुसरेवाले इकडं वाढायला विरू. ही इथं एक आहे आणि तिकडे एक आहे. तिकडं इसुभ्याच्या हातात दिले वाटतंय. ए दमानं पडशील बरं का, लागल ते.
लय मोठे इथं. आता याचं काय करायचंय पण? आज सगळा घोटाळा केलाच. कुठे केला? काय केलं म्हणजे? याचं काय करायचंय? वाजतंय रात्री. रात्री वाचतंय मन. हवा आली की वाजतंय. हवा आली की डुकरांसाठी चांगलं आहे. तर आवाज लय बेकार आहे. हवा आली की तसा जोरात आवाज यायलाय. त्या साईडला एकला कॅसेटची लाईन लावली आहे. परत तिकडं चालू आहे, इकडं पिल्ल्या लावायला आहे. शेताच्या सगळीकडून लावायचं आहे म्हणजे रात्री डुकरं आणि माकडं येत नाही तर असं वाटायला. आवाज थोडासा येतो त्याच्यापासून, जवळ गेला नाही येतो आवाज. तर तेव्हा तिथं आता काठी आणून त्याच्यात घुपसून मातीत ते लावायले. तर भाजी रोपं लावायले. कशाचे येतं ते? टमॅटोचे का? टमॅटोचे रोप आहेत. तर या दोमा लागला तेवढं म्हणजे पळत होता नुसतं ते हे घेऊन लावालता. मग सगळीकडे लावले. आता मग पाणी प्यायला आलता. आता आम्ही चाललो नदीकडे JCB मध्ये. आता इथं फक्त आम्ही JCB मध्ये बसलेलो कारण की म्हणजे रस्त्यावर जी माती होती ना ती एका साईडला टाकायची होती, त्यामुळे गेलतो. आता मग घरी जायचंय. JCB मध्ये आहे ना मोजून किती 6 ते 7 जण होते. त्या गाडीपेक्षा JCB परवडली 4 व्हीलरपेक्षा. तर आता आम्ही आलेलो घरी, एकदम रिलॅक्स झाले. 1-1.5 तास झालं येऊन. आणि आता लाईट पण आलेली आहे. कसं वाटायला लाईट येऊन? याला झोप येईल. तर चल. हा विचारतो. कशी वाटली लाईटिंग तुम्हाला? काय लाईटिंग इथं दाखवा मला. काय चपात्या टाक भाकरी. हा बरं बास करा चला. तर आजच्यासाठी एवढाच. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला मग बाय.